तर मित्रांनो तुम्हाला आले ट्रॅक्टरचा काय विषय झाला नेमकं. तर मित्रांनो विषय असा होता, आपण निघलो होतो बरं का सकाळी सकाळी गाडी घेऊन. त्याच्यात पण रस्ता इतका खराब न भाऊ, असं वाटू राहिलं डायरेक्ट खाली उतरून पायी चालावं काय. आणि 2 मिनिटासाठी तर आपल्याला असं वाटत होतं आपण डायरेक्ट कोकणाकडे आलेलो मोटरसायकल घेऊन. कारण की इथं नारळाचे झाड इतके ना भाऊ पार मापाच्या बाहेर. आणि तुम्हाला माहितीये का, पहिले आपण 2-3 वेळेस आहे ना या 500 एकराच्या जंगलामधून आहे ना ट्रॅक्टर नेलेलं. ट्रॅक्टरवर तरी काहीच वाटत नव्हतं बरं का, पण मोटरसायकलीवर आहे ना इतकं बे वाटू राहिलं ना पार मापाच्या बाहेर. बिबट्या जर झाडावर नसता चढला ना, आपण झाडावर चढलो असतो, पण दिसल्यावर आहे ना गाडी सुद्धा पळवता येणार नाही आपल्याला. कारण की अशी फॉरेस्ट आहे ना इथं, कुत्रा तर सोडा मांजर सुद्धा दिसत नाही. यार आपला इंटरनॅशनल ट्रॅक्टर काय बिबट्याला नेले काही. मग काय घरी आलो मस्त पैकी मोटरसायकल दिली लावून ट्रॅक्टर घेऊन निघलो मग आपल्या जॉनी 2च्या शेजात येऊन बघतो एक टेलर तर लोड झालेलाच होता बरं का, पण एका याच्या 2-3 गाड्या टाकायच्या राहिल्या होत्या. रोज आपल्याला ट्रॅक्टर भरायला 8-9 वाजायचे बरं का, पण आज आहे ना डायरेक्ट दुपारच भरून दिलं. गाड्या थोडशाकच राहिल्या, त्याच्यामुळे मग एक टेलर घेतला हो पहिले बाहेर काढून. त्याच्या मागे दुसरा टेलर बी घेऊन आलो. चला मग काय आता घ्यावा लागन जोडून. तुम्हाला तर माहितीच आहे, एकदा जोडून घेतलं म्हणजे कारखाने लोक जास्त काय पाहायचं काम नसतं. चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. मंजिल कडे तर रोजच निघतो बरं का, पण त्याच मंजिल वरून आपल्याला रोज वापस बी यावं लागतं. आणि असा रस्ता लागल्यावर आपल्याला एकदम जोरात चालावं लागतं. चाल इड तर बिनमोसम बरसात झालेला आहे डायरेक्ट. बरं आहे वरती ऊन पडलेलं आहे, तेवढंच टायर थंडी तरी होती नाही का. उन्हाचं काय आपण निघत नाही, त्याच्यामुळे मग तळेगाव मध्येच आपल्या जॉनी 2 दिला उभं करून. लगेच आलो आपल्या इंटरनॅशनल ट्रॅक्टर कडे जॉनी 1 कडे. मग आपल्या जॉनी 1 ला आहे ना भरता डायरेक्ट अंधारच झालता. मग काय तळेगाव पर्यंत निघलो जॉनी 1 वरच बसून. मग काय आपल्या जॉनी 2 ला चालू केलं आणि चलो फिर निकलते आपल्या मंजिल की तरफ. तेवढंच लगेच शिक्रापूरच्या वड्या पैसे ना आपले जोडीदार थांबेलो होते, यांना हारणं मारी तो कुठं गेले आणि कुठं नाही. खाली उतरून पाहत होते यांचा तर डायरेक्ट घोळका जीव राहिला भाऊ इकडून. चायला नेमकं गेले कुठं होते फिरायला. तुम्हाला तर माहितीच या चाकण चौकामध्ये अशी गर्दी असतेच म्हणून. तेवढ्यात लगे आपल्याला भेटले आपले मित्र. मग काय मस्तपैकी त्यांना बी आपण व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं. आणि ह्या गाडीचे हारणं कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटल्यानंतर मग आपण निघलो बा आपल्या कारखान्याकडे. लगेच आपण मलटण फाट्यावर आलो, मस्तपैकी चहा बिया पिऊ म्हणलं. त्याच्यात लगे आपल्या गावाकडे मित्र भेटले बा आपल्याला. आमची भेट आहे ना जवळजवळ 5-6 महिन्यापासून झालेलीच नाही. या मित्रांना तर डायरेक्ट उपास धरले का काय माहिती, गाडीच्या खाली उतरायचं नावच घ्यायना नाही. मग थोडंसं बोलणं झाल्यानंतर मग त्यांना न्यायची होती गाडी पुण्याला, मग त्याच्यामुळे ते बी निघले बरं का. चला मग ते तर गेले त्यांच्या मार्गाकडे, आपण निघू आपल्या मार्गाकडे. लगेच आपण बुरुंजवाडी मध्ये आल्यावर आपल्याला काकान ते भेटले. जवळजवळ रात्रीचे 11-12 वाजत होते बरं का. खरं सांगायला गेलं तर त्यांना भेटून पण आपल्याला लय भारी वाटलं बरं का. मग त्या काकाने त्या भैयाला पण बोलून घेतलं. मग काय त्याला बी मस्तपैकी आपण व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं. तुम्हाला खरं सांगू का, आपल्याला जर कोणी भेटलं ना भाऊ मनाला लय भारी वाटतं बरं का. आणि जुगाडाचा विषय असा आहे, मळे असल्यामुळे ना याचे काय ब्रेकच लागले नाही. एवढं तर नशीब चांगलं होतं का ड्रायव्हरला काहीच नव्हतं झालं अजिबात. हे असं सगळं बघितल्यावर आपल्याला तर नकोच वाटतं ट्रॅक्टर चालवायला. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.